काल रात्रीच्या पावसामुळे पूर्ण वावरामध्ये झाला होता चिखल. शुभ सकाळ सर्वांना. तर तोच चिखल तोडत तोडत आम्ही दोघं जण गेलो वावरामध्ये. आम्हाला आज तोडायची होती शाळू गाईंसाठी. तर हे सगळं काम आवरून आम्हाला आज जायचं होतं आमच्या स्पेशल पाहुण्यांच्या घरी. तर पटापटा सगळे कामं आवरून घेतले आणि आम्ही निघालो जायला आमच्या पाहुण्यांच्या घरी. तर आज आम्ही चौघंजणं जाणार होतो, म्हणजे माझे सासू सासरे आणि सर. तर आम्ही चौघंजण. आणि जयला आज सोबत यायचं नव्हतं, कारण आमच्या घरी एवढं किलबिल परिवार होतं, भाचा भाजी आत्या वगैरे त्याच्या. तर तो काही यायला तयार नव्हता. मग आम्ही चौघच निघालो. तर मोसम एवढा छान होता आणि आपण चाललो होतो आपल्या गाडीमधून. तर आपल्या गाडीमधून जात असताना डीजे के गाणे नाही बजाय तो क्या किया. तर मग काय लावले एक डीजेचे गाणे, गाण्यासोबत केला आम्ही आमचा प्रवास चालू. तर आम्ही पोचलो त्या गावामध्ये जिथं आम्हाला जायचं होतं. तर तिथं आता आपण कुठेही जात असताना काहीतरी खायला घेऊनच जातो. मग आम्ही गेलो फळांच्या दुकानावर. तर फळांच्या नावाखाली तिथे दोनच फळं होते, एक आपला सफरचंद आणि दुसरा म्हणजे केळी. तर काय सरांनी घेतले मग फळं. आणि फळांच्या स्टॉलच्या शेजारीच एक दुसरा स्टॉल होता फटाक्यांचा. तर आमच्या जय भांगरेना तसं फटाक्यांची भीती वाटते, पण हे जे छोटे छोटे फटाके असतात ज्याला आम्ही आपटी बॉम्ब म्हणतो ते त्याला खूप आवडतात. मग बाबांनी ते शेजारच्या दुकानामध्ये जाऊन आम्ही श्रीखंड पनीर न घेता तिथून घेतले आम्ही लेमन गोळ्या. तर फायनली आम्ही पोचलो होतो आमच्या डेस्टिनेशनला, जिथं आम्हाला जायचं होतं किंवा जिथून आम्हाला आमंत्रण आलं होतं. तर ते होतं आमच्या सरांच्या मावशीचं घर, म्हणजे आमच्या भांगरेच्या मावशीच्या घरी गेलो होतो. तर मावशी पण एकदम वाट पाहत होती आनंदाने आमची, की कधी पाहुणे येतील. फायनली आम्ही पोचलो त्यांच्या घरी. तर महाराजांना नमस्कार करून आम्ही पुढचा प्रवास चालू केला. तर सुंदर असं त्यांचं हे घर होतं आणि हे घर त्यांनी जस्ट आत्ता नवीनच बांधलेलं आहे. आणि ते सगळे मुंबईला राहतात. आणि आता दिवाळीच्या सुट्ट्या चालू आहेत ना, तर ते सगळे आलेले आहेत दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी गावी. तर त्यांचं घर पण एकदम सुंदर असं निसर्गरम्य ठिकाणी आहे, एकदम छान छान. आणि मग काय तिघे बहिणींनी बसून एका जागेवर एकदम सिरियस विषयावर थोडंसं डिस्कशन केलं त्यांनी, कारण खूप दिवसातून असं त्यांना भेटायचा मौका मिळतो, तो म्हणजे दिवाळीला. तर त्यांच्या शेतामध्ये मावशीचं काहीतरी काम चालू होतं. मग आमचे सर थोडंसं जाऊन शेताला फेरफटका मारून आले आणि सगळ्यांनी थोडा वेळ बसून गप्पा मारल्याच्या नंतर ना आम्हाला जायचं होतं अजून एक दोन पाहुणे, म्हणजे आम्हाला जायचं होतं भांगरेच्या मामाच्या घरी. तर तिकडं जात असताना त्यांनी आम्हाला एक छोटासा लिटलचा असा एक गाईड दिला होता. तर तो गाईड आम्हाला घेऊन तिकडं मामाच्या घरी गेला. आणि ही गाईड म्हणजे आमच्या मावशीची नात. तर तिकडून येत असताना ना आमच्या भांगरेच्या मामाच्या मुलीला आम्ही चिंचा काढायला सांगितलं, कारण खूप मोठं चिंचेचं झाड होतं. तर चिंचा वगैरे आम्ही घेऊन आलो. मग आता एवढ्या सुंदर चिंचा एवढ्या छान घेऊन आलो म्हटल्यावर उसके साथ तो नमक बनताय भाई. मग काय चिंचा आणि नमक थोडंसं खाल्लं. मग पुन्हा आलो आम्ही आमच्या मावशीच्या घरी, जिथे की आम्हाला जेवण करायला यायचं होतं. आणि आता एवढं फिरल्याच्या नंतर एवढी भूक लागली होती. मग काय जेवणाचा त्यांनी मस्त बेत बनवला होता. मग तयारी चालू झाली. आता आपल्याला तर माहीतच आहे गावाकडं जेवण म्हटल्यावर जेवणामध्ये काय असतं ते. तर असं एकदम झणझणीत रस्सा भाजी आणि सुक्कं चिकन होता. मस्त सगळ्यांनी जेवणावर ताव मारला. मग आमची छोटीशी छकुली बोलली की चला मावशी तुला एक ना मी डान्स करून दाखवते. तर ते डान्स कोणतं गाणं होते सगळ्यांना कळलंच असेल गाण्यावरून, की रडू नको बाळा मी पाण्याला जाते. तर तिने असं सुंदर डान्स करून आम्हाला दाखवला. सर्वांनी आम्ही त्यांची प्रशंसा केली. सगळे आम्ही असं थोडा वेळ गप्पा मारत बसलो, कारण खूप दिवसानंतर हे सगळे भेटले होते आणि मी यांना पहिल्यांदाच भेटले होते. तर गप्पा वगैरे मारून झाल्याच्या नंतर तर आपल्याला माहीतच आहे की आपल्याकडं असतो ओटी भरण्याचा कार्यक्रम. म्हणजे कोणी नवीन पहिल्यांदा घरी गेलेलं असलं ना की त्याला ओटी भरण्याचा कार्यक्रम करतात. तो झाल्याच्या नंतर म्हटलं चला थोडेसे फोटो वगैरे काढू. तर आमचे काका एकदम हौसी व्यक्ती आहेत, कारण ते शेवटी मुंबईचे आहेत ना. तर त्यांनी बॅकग्राऊंड वगैरे एकदम व्यवस्थित केलं, पडदा वगैरे लावून. मग आम्ही सर्वांनी मस्त सुंदर अशा सेल्फी वगैरे घेतल्या, कारण फोटो वेळ निघून जाते पण फोटो आठवणी या कायम राहतात. मग आणि पाऊस पण त्यावेळेस खूप चालू झाला होता, पाऊस वगैरे. तर त्यांचा बगीचा एवढा सुंदर होता. आणि ह्या त्यांच्या बगीच्यामध्ये होत्या गुंजा. गुंजा याला आमच्या इकडे आम्ही गुंजा म्हणतो, हे तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच असेल. तर मावशीने आम्हाला बगीचा दाखवायला सुरुवात केली. मावशी आता हे मुंबईला होते पहिले एवढ्या दिवस, कारण काका सरकारी जॉब करत होते. आता ते रिटायर झाले आणि ते आता गावाच्या ठिकाणी आले. एवढा सुंदर त्यांनी बगीचा वगैरे बनवला होता. तर मावशीने मला प्रत्येक एक झाड ना झाड दाखवलं. आंब्याचं झाड, केळीचं झाड आणि काय डाळिंबाचं झाड, पपईचं झाड, पेरूचं वगैरे सगळे झाडं वगैरे दाखवलं. सगळ्यांचा स्वभाव एवढा चांगला आहे ना, मावशीचा, काकाचा, त्यांच्या मुलाचा, सुनबाईचा, म्हणजे खरंच खूप चांगली माणसं आहेत ते. तर मग चला शेवटी आमचं टाटा बाय बाय करायची वेळ झाली, कारण 4 वाजले होते. आता आम्हाला जायचं होतं घरी. तर सगळ्यांनी टाटा बाय बाय केलं. म्हटले मुंबईला नक्की या. मग चला बाय बाय करत आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. तर जाताना थोडा मोसम ठीकठाक होता, येताना एकदम पाऊस वगैरे पडून मोसममध्ये आणखीन 4 चांद लागले होते. तर त्या छोट्याशा बाळांनी मला सुंदर असे फुलं दिले होते. खूप दिवसानंतर असं कुणाच्या घरी गेलं ना, ते पण माणसं एवढे चांगले असले ना, तर आणखीनच छान वाटतं. तर आजचा दिवस खूप असा छान गेला. घरी जाऊन कामं वगैरे आवरल्यानंतर भाचाभाचीसोबत थोडासा सापशिडी खेळ खेळल्यानंतर ह्यांचा आनंद पाहण्याचा एक दुसऱ्यांना हरवल्यानंतर
तर खूप छान वाटलं आजचा दिवस, खूप छान गेला. चला भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.